नमस्कार मित्रांनो, मी सुहास आणि तुमचं सुहास श्रुती चॅनलवरती स्वागत आहे। तर आपण चाललो आहे पिकनिकला। एक फार्म हाऊस आहे पनवेलच्या थोडं पुढे काही किलोमीटरवरती। त्याची मी तुम्हाला माहिती डिस्क्रिप्शनमध्ये देईलच। श्रुती नाही माझ्याबरोबर, तर काही मित्र आहेत माझे। आम्ही 13-15 जण आहेत, तर त्यांच्याबरोबर चाललो आहे। तर मग चला मग। तर फायनली आमचे मित्र आम्हाला जुईनगरमध्ये भेटले आहेत। मी ब्लॉग काय बनवू शकलो नाही मध्ये। तर हे बघा, तर हा चेतन, बबलू, म्हात्रे आणि हो चेस, हा सोनू, हा आता हा जय आणि अक्षय, हा 2 नंबर भाऊ माझा केतन, रोहन आणि शुभम। तसे आपले सगळेच भावच आहेत। तर चला मग। हे नाश्ता कुठे आहे? तर चला भेटू आपण। तर फायनली आम्ही फार्मवर पोचलेलो आहे। तर तुम्हाला दाखवतो पूर्ण फार्म। हे बघा आपले मित्रमंडळी। छान आहे। मॅगी बघा कशा चालू आहे। उपाशी मित्रमंडळ, ह्याला बोलतात जुगाड। सर्व आहे ते, म्हणजे तुम्हाला फ्रीज वगैरे, फ्रीज भेटेल, गॅस सिलेंडर सर्व आहे। फक्त तुम्हाला मीठ मसाला वगैरे घेऊन यावा लागेल। एक बेडरूम आहे, इथं आरामात 3-5 जण जरी झोपतीलच। सध्या पसार आहे, त्याला इग्नोर करा। तर भेटू आपण थोड्या वेळानेच। आता सध्या पसारा जरा सेटअप करतो व्यवस्थित। तर हा हॅलो गाइस, हाउ आर यू? आता फोटोशूट। हे फोटो हा काढायचा आणि घरी जायचं। त्याच्यामुळे बॅन पडेल मला। केक आणला ना? एक नंबर। बच्चाचं नाव काय रे? स्वप्नील। तर आपल्या भावाचा स्वप्नीलचा आज बर्थडे आहे 12 नंतर। आज म्हणजे 12 नंतर बर्थडे। तर तो सेलिब्रेट करायचा आहे। तर बघा
तर अशा प्रकारे बड्डे झालाय, केक कापून झालेला आहे. खूप मजा आली, सगळ्यांनी खूप सपोर्ट केला मला आणि खूप आनंदी आहे मी आज. सगळे मित्र मला भेटले आहेत खूप दिवसांनी. प्लीज हा ब्लॉग बघा, सगळ्यांनी नक्की बघा. तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथं एंड करतो. तर नेक्स्ट डेचा ब्लॉग हा उद्या येईल. आता आम्ही जरा जेवतो, थोडा मस्ती मजा करतो आणि मग आराम करतो. चला मग, गुड नाईट, बाय अँड टेक केअर. गुड मॉर्निंग गाय. तर आजचा आपला दुसरा दिवस आहे. बघा आपल्या काय एन्जॉय चाललं तो. हा तो राकाड राकाड आहे राकाड. हे तू राकाड. तर हे बघा रिलॅक्सेशन. तर आता आमचा प्लॅन चालला आहे तंदुरी कौल फ्राय बनवायचा. तंदुरी नाही, कौल फ्राय बनवायचा. आणि कौल फ्राय बनवते स्वतः बड्डे बॉय आमचा. तर तुम्हाला दाखवतो. तर कौल फ्राय बनला जातोय, हे बघा. हे बघा, बट स्वतः बड्डे बॉय. हाय गाइस. अरे जरा वरदून लाईट दे. बड्डे बॉय कौल फ्राय, फुल पार्टीची तयारी. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशी की कोणीच काळी चहा पित नाही. माझे मित्र सर्व असे निर्व्यसनी आहेत. नको बघा. हा, तर आपले मित्र बघा कौल फ्राय बनवत आहेत. आता कितपत छान होणार आहे माहिती नाही. बाकीचे फक्त आहे ना ब्लॉग मध्ये येण्यासाठी आहेत, शोषासाठी. काल आमचे मदतीला तर कोणच नाही. गेलेले आहेत. आता आम्हाला सगळं खांद्यावर घ्यायला लागतंय. रोहन दादा होता म्हणून सगळं होत होतं. तो गेल्यापासून आमचे वांदे झाले. आता सगळं आम्हालाच करावं लागणार आहे. रोहन दादाला धन्यवाद बोलायचं आहे. त्याच्यामुळे खूप जेवण आम्हाला चांगलं भेटलं कालपासून. हो, हा, त्याच्यामुळे जेवणाची आपली सोय उत्तम झाली. बाहेरचं जेवण करण्यापेक्षा बनवून केलेल्या मजा येते. हो, एक आनंद. का बोलतो काळ्या भाऊ? तुका बोलू नको. नाही, बनवण्यात वेगळीच मजा आहे. उगाच तो बाहेरचं चायनीज वगैरे, चांगलं पण असतं ना. चायनीज वगैरे वगैरे ते काहीच नको. आपलं स्वतः बनवून खाल्लेलं परवडतं. परत थोडं खा. हा, थोडं खा, पण मजा चांगलं खा. हेल्दी फूड. हो. दुसऱ्याशी त्रास नाही झाला पाहिजे कधी जेवणाचा, फूड पॉयझन नाही झालं. तर काही बाकीचे जण आज गेले घरी आपल्या, कारण त्यांना उद्या जॉबला जायचं होतं. मला वाटलं अड्डा गाणं बोलतोय. आज आमच्या पोराने आंघोळ केली आहे. ते पण आहे. कालपासून कोणी आंघोळ नाही केली, ते आज केले. दोन्ही हाताने नीट नीट दुसरं चालू आहे. काय चालू आहे? व्हिडिओ कॉल चालू आहे. जरा पाठी घेईल. नाही बाबल्या, हा पाडणार आहे. हा पाडल्याशिवाय राहणार नाही. हा पाडणार, हा पाडणार पाडणार. व्हिडिओ बनतोय, व्हिडिओ बनतात पाडणार. मस्त. माझ्या व्हिडिओला जास्त व्ह्यू येते. तुझा शेवटी आमचा कौल फ्राय. चायनीज खाण्याचे परिणाम बघा. याची बॉडी बघा. ह्याच्यामुळे सांगतो तुम्हाला मी चायनीज खाऊ नका. मी पूल मध्ये जातो आता. तू पूल मध्ये जा. आणि डॉल्फिन आहेस तू. रात्री बोल थोडासाच घे. आमच्याकडे अर्जित सिंग आलं वाटतं गिटार विटार घेऊन. पाठी घे.
भाई आपल्या भावाचा राजापूर प्रीमियर लीग मध्ये ऑप्शन झालेला आहे, सिलेक्शन झालेलं आहे. आणि माझं म्हणणं आहे जास्त पॉइंटनी तो गेलाय आणि पहिल्या बॉलला जर आउट झाला किती 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 पॉइंटने गेला तो ओनरनी त्याला फाशी द्यायची, फाशी. 3900. या पॉइंटने गेलाय. जर हे युट्यूबला लाईव्ह दाखवणार आहे हा, तर किती 27-28 ना? हा, अरे तू तेवढी क्लिप टाकू शकतो थोडीशी त्याची. मग तेच तर मी तुम्हाला जर युट्यूबला लाईव्ह असेल तर नक्की मी तुम्हाला व्हिडिओ टाकेलच. फायनली आपला निघायचा टाइम झालेला आहे. तर मग चला आता चेकआउट करायचं आहे. व्हिडिओ एंड करतो.